सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. सेवा, विकास आणि संवर्धन हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रविकिरण प्रतिष्ठानच्या नव्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप नेते किरण ठाकरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. एका विशेष कार्यक्रमादरम्यान या आकर्षक आणि अर्थपूर्ण बोधचिन्हाचं अनावरण करून प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. रविकिरण प्रतिष्ठान म्हणजेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव रवींद्र, त्यांच्या प्रेमानं रवी असं बोललं जातं. तसंच युवा नेते भाजपचे किरण ठाकरे यांचं नाव किरण, या नावानं प्रतिष्ठान म्हणजेच रविकिरण प्रतिष्ठान दोघांच्या नावानं नोंदवण्यात आले. त्यामुळे या प्रतिष्ठानला आता महत्त्व प्राप्त होणार आहे. अनावरण करण्यात आलेल्या बोधचिन्हावर उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर जोडलेल्या हातांची मुद्रा दाखवण्यात आली असून त्यावर प्रतिष्ठानचं ध्येय अधोरेखित करणारं सेवा, विकास आणि संवर्धन हे ब्रीदवाक्य लिहिण्यात आलंय. रविकिरण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आगामी काळात कर्जत आणि रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या नवीन बोधचिन्हाच्या माध्यमातून प्रतिष्ठान अधिक जोमानं जनसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज झालं असून सर्व स्तरातून या उपक्रमाचं स्वागत होतंय. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक या सर्वच कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे. त्यामुळे किरण ठाकरे आता सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करताना दिसणार आहेत. कारण असं, भाजपमध्ये काही नेते किरण ठाकरे यांना अडचणी निर्माण करायच्या, तसंच त्यांना विविध कार्यक्रमांपासून रोखणं, काम करू न देणं, अशामुळं अखेर भाजप नेते किरण ठाकरे यांनी रविकिरण प्रतिष्ठानकडून भाजपच्या नेत्यांना धक्का दिलाय. भाजपच्या माध्यमातून अनेकदा किरण ठाकरे यांनी कार्यक्रम केले, मात्र त्या कार्यक्रमाची तक्रार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर भाजपचे काही पदाधिकारी करत होते. त्यामुळं अखेर किरण ठाकरे यांनी रविकिरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जतमध्ये सामाजिक बांधिलकी जपणारं प्रतिष्ठान हे आता असणार आहे. त्यामुळं किरण ठाकरे आता गावोगावी जाऊन रविकिरण प्रतिष्ठानची स्थापना करून एक संदेश समाजाला आणि भाजपला देण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की. विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.